नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. प्रेक्षकांना आता आतुरता लागली आहे ती 30 जुलैची. त्या 30 जुलैला जुना बैलपोळा माळशिरस हिंदकेसरी मैदान आपल्या भेटीस येत आहे. अनेक रथी महारथी टॉपचे नंदी आपल्या या मैदानात दिसत असतात. टॉपचे पैरेसुद्धा मित्रांनो दिसत असतात. आणि खरोखर मित्रांनो, या मैदानाचं नियोजनसुद्धा टॉपचं असतं. येत्या 30 जुलैला हे मैदान आपल्या भेटीस येत आहे. गटाला, सेमीला आणि फायनललासुद्धा टॉपच्या लढती आपला या मैदानात दरवर्षी बघायला मिळत असतात. चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप पैरे. बॅनर आलं की नक्की आपल्या चॅनलवरती पोस्टमार्फत अपडेट करेन. तुर्तास बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे. या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पैरा आहे दादा सरकार यांच्या दावणीतील सध्या टॉपमध्ये पळणारा सर्जा 10-10 आणि 92 लाखाची खरेदी संतोष तोडकर यांचा मल्हार 11-11 चालू सीझनमध्ये मित्रांनो टॉपमध्ये पळतो आहे. मल्हार आपल्या सर्वांना माहितीच आहे, टॉप स्पीड आहे. मल्हार आणि सर्जा दादा हा A1 टॉप जोड या मैदानात आपला पळताना दिसू शकतो. हा जर जोड एका जोट्यात आला तर मित्रांनो नक्कीच ही गाडी काहीतरी करून दाखवेल. आता मागच्याच मैदानामध्ये सर्जाची मित्रांनो हार झाली गटालाच, टॉप गटामध्ये, परंतु लवकरच टॉपचा कमबॅक सर्जासुद्धा करेल. तर सर्जा आणि मल्हार हा एक संभावित आणि टॉप पायरा आपल्या या मैदानामध्ये दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, बैलगाडी क्षेत्रातील एक देखणा नंदी जगदीश बापू शिंदे व ओमकारदा यांचा कालीच पिस्टन 22-11 नक्की कोणासोबत, तर घरचा साजच आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतो. मल्हार 22-11 आणि पिस्टन 22-11 आणि गाडीवरती नेहमीच असतात सनी ड्रायव्हर. हेच त्रिकोड आपलं या जुना बैलपोळा मैदानात पळताना दिसू शकतो. यासुद्धा जोडीला घरच्या साजला जबरदस्त आणि टॉप स्पीड लागतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघता, मिलिंद शेठ पाटील कोळसगाव यांचा मुंबई बिंजोड गाजवणारा आणि आता घाटावरचं सुद्धा जाईल त्या मैदानात गुलाल घेणारा, टॉप 3 मध्ये राहणारा मिलिंद शेठ पाटील कोळसगाव यांचा भुंगाडा नक्की कोणासोबत, तर विसापूरकरांचा कार्तिक, छोटा पॉकेट बडा धमाका कार्तिक आणि भुंगाडा ही सुद्धा A1 जोडी मित्रांनो आपल्या जुना बैलपोळा मैदानात दिसू शकते. आज जर जोड एकत्र आला तर तुफानाचा स्पीड आपल्याला बघायला भेटेल आणि नक्कीच ही काहीतरी गाडी करून दाखवेल. कारण दोन्ही नंदी मित्रांनो पब्लिकने सुद्धा जबरदस्त पळतात आणि भुंगाडांसुद्धा मित्रांनो चालू सीझनमध्ये पब्लिकचा भिताड म्हणून अखंड महाराष्ट्रात त्याची ओळख आहे. हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपल्याला दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, पैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो साताऱ्याच्या आनबान शान सातारा एक्सप्रेस बालमा. A1 जोडी आहे. जेव्हा जेव्हा हा जोड एकत्र आला आहे तेव्हा मित्रांनो गुलाल हा फिक्स आहे. आता मागच्या मैदानामध्ये निमसोड मैदानामध्ये छोटा बालमासोबत आपल्याला सर्जा पाळताना दिसत होता. या मैदानात थोडक्यात गटाला हार झाली, परंतु छोटा बालमासुद्धा मित्रांनो लवकरच टॉपला जाईल आणि आगामी जुना बैलपोळा मैदानामध्ये सातारा एक्सप्रेस बालमा आणि वेगाचा शेवट सर्जा ही A1 जोडी आपल्या एकत्र दिसू शकते. जबरदस्त आणि टॉप स्पीड लागेल. या जोडीचा इतिहास अखंड महाराष्ट्राला माहिती आहे. हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा चांद उर्फ चंद्या 9950 नक्की कोणासोबत, तर चंद्या आणि पुष्पराज पिल्लू, पुष्पराज मादलमुटीकरांचा पुष्पराज ज्याने मथुरसोबत श्रीनाथ केसरी मैदान गाजवलं होतं. हा A1 जोड आपलं या माळशिरस मैदानामध्ये एकत्र येऊ शकतो. हा सुद्धा एक संभावित टॉप पायरा आहे मित्रांनो. जर ही जोडी एकत्र आली तर नक्कीच ही जोडी सुद्धा काहीतरी करून दाखवू शकते, कारण दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळत आहेत. चंद्याची मित्रांनो आपला अजून लहानच आहे, परंतु या लहान वयातच आपल्या मालकांचं नाव टॉपला नेऊन ठेवलं आहे पुष्पराजने सुद्धा आणि चांदने सुद्धा. हा सुद्धा एक संभावित टॉप पायरा दिसू शकतो. पुढील संभावित पायरा तुम्ही बघता, चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारे दोन्हीसुद्धा नंदी जाईल त्या मैदानात गुलाल घेत आहेत, एक नंबर करत आहेत. असा हा सीझन गाजवणारे निमगावकरांचा सावकार आणि मुंबईचा दीपक शेठ चिर्ले यांचा मेहरबान, शॉटगन मेहरबान आणि सावकार मित्रांनो येणाऱ्या आगामी मैदानामध्ये आपलं एकत्र येऊ शकतात. जरी जोडी एकत्र आली तर मित्रांनो गुलाल हा फिक्सच, कारण सध्या चालू सीझनमध्ये मेहरबान आणि सावकार या जोडीला जबरदस्त असा दोन्ही नंदींना मित्रांनो स्पीड लागला आहे आणि चालू सीझनमध्ये जाईल त्या मैदानात बघा ही जोडी, हे नंदी गुलाल घेत आहेत, एक नंबर करत आहेत. त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या मैदानात दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, उर्मिलाताईंचा राजा ताईंचं नाव अखंड महाराष्ट्रभर
केला आहे. असा राजा नक्की कोणासोबत, तर निमसोड मैदानात ज्या नंदीचा संघर्ष संपला, तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला असा चटणी भाकरीचा पैलवान, घरणीकरांचा राजा आणि उर्मिलाताईंचा राजा, हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आपला एकत्र दिसू शकतो. जबरदस्त आणि टॉप स्पीड लागेल हा जर जोड पाळला तर. आणि खरोखर मित्रांनो दोन्ही नंदी टॉपच्या आहेत, त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा A1 जोड आपला लवकर मैदानात दिसेल. टॉप स्पीड लागेल यासुद्धा जोडीला. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, व्हाईट गोल्ड जोडी, निमसोड मैदानातील 1 नंबरचा मानकरी, कारुंडेचे आणबान शान, कारुंडे एक्सप्रेस चिक्या पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आहे. या जुना बैलपोळा मैदानात चिक्या कोणासोबत दिसू शकतो, तर विठ्ठल नानांचा चिक्या आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या ही जोडी याआधीसुद्धा पाळली आहे. आणि हाच जोड पुन्हा एकदा मित्रांनो आपला जुना बैलपोळा मैदानामध्ये दिसू शकतो. अंदाजे पैरा आहे, टॉप स्पीड लागतो आणि दोन्ही नंदी एकदम जुळून पळतात. चांगली पळते ही गाडी. यासुद्धा गाडीने याच्या आधी गुलाल घेतला आहे. चिक्या हा सुद्धा एक संभाव्यता आणि टॉप पायरा आपल्या जुना बैलपोळा मैदानामध्ये दिसण्याची शक्यता आहे. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, घोटकरांचा रॉकेट, घोटकरांचा सर्जा या जुना बैलपोळा मैदानामध्ये कोणासोबत दिसू शकतो, तर मित्रांनो सर्जा आणि अमिषद भादले यांचा चिमण्या. सर्जा आणि चिमण्या ही सुद्धा A1 टॉप जोड मित्रांनो आपला या मैदानात पळताना दिसू शकते. चिमण्याचा मित्रांनो थोडा संघर्ष चालू आहे, परंतु लवकरच जुन्या फॉर्ममध्ये परत येईल आणि आपल्या मालकांचं नाव अखंड महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आधीच टॉपला आहे, ते अजून टॉपला नेईल. टॉपचा नंदी आहे. संघर्ष मित्रांनो प्रत्येक नंदीच्या वाट्यास येत असतो, तसा चिमण्याचा संघर्षसुद्धा लवकरच संपेल. चिमण्या आणि घोटकरांचं रॉकेट सर्जा हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आपल्या या मैदानामध्ये नक्कीच दिसू शकतो. पुढील अंदाजे पायरा तुम्ही बघताय, अखंड महाराष्ट्राचा लाडका कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंदोडचा बेताज बादशाह आणि घाट गाजवणारा मथुर नक्की कोणासोबत, तर मित्रांनो आत्ताच माळशिरस हिंदकेसरी मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी ठरला लक्षा, हिंदकेसरी लक्षा आणि मथुर हा सुद्धा एक अंदाजे टॉप पायरा आपल्या मैदानात दिसू शकतो. आणि जे लक्षाचे जे मालक आहे, टीम आहे, त्यांची खूप इच्छा आहे मथुरमध्ये पळण्याची. आणि आपल्या सर्वांचे लाडके राहुलभाई पाटील आपल्या माहिती आहे कोणाला नाराज करत नाही, त्याच्यामुळे लवकरच हा जोड आपला एकत्र दिसू शकतो. हा सुद्धा एक अंदाजे टॉप पायरा आपल्या जुना बैलपोळा मैदानामध्ये दिसू शकतो. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, नानांचा राजा, नानांच्या दावणीतील सर्वात टॉपचा नंदी राजा आणि प्रज्वलशील दगडे यांचा बावदानकरांचा लक्ष्य हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा मित्रांनो आपला दिसू शकतो. दोन्ही नंदींची चर्चा कमी असते, परंतु टॉप सेमीमध्ये फायनलमध्ये मित्रांनो या नंदींनी आपला आणि आपल्या मालकांचं नाव अखंड महाराष्ट्रभर केलं आहे. असा नानांचा राजा आणि बावदानकरांचा लक्ष्य हा सुद्धा एक संभाव्यता आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, संतोष तोडकर यांचा सुंदर, ज्या नंदीने आदत वयापासून मैदानं गाजवले आहेत असा सुंदर, आणि दादा सरकार यांची नवीन खरेदी देवा आणि सुंदर हा सुद्धा एक टॉप जोड आपला या माळशिरस जुना बैलपोळा माळशिरस मैदानामध्ये दिसू शकतो. यासुद्धा जोडीला जबरदस्त आणि टॉप स्पीड लागेल. आणि मित्रांनो सुंदर जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आहे का, तर 100% घेतो आहे. आणि देवासुद्धा टॉपचा आहे, त्याच्यामुळे ही जर जोडी जुळली तर खरोखर टॉपमध्ये पळेल. हा सुद्धा एक संभाव्यता आणि टॉपचा पायरा नक्कीच दिसू शकतो. आणि राहुलप्पा गोरे मित्रांनो नियोजन करत असतात, किंवा तुषार भाऊ असतात टॉपचंच नियोजन करतात, त्याच्यामुळे सुद्धा हा अंदाजे टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो. पुढील अंदाजे टॉप पायरा तुम्ही बघताय, ज्या जोडीत चर्चा अखंड महाराष्ट्रभर चालू आहे. आणि नातेपुतेकरांचा हिंदकेसरी सचिन यांच्या मालकांची इच्छासुद्धा मोहिल शेठ धुमाल यांनी बाकासूरला त्यांच्या गोट्यावरती नेऊन पूर्ण केली आहे. त्याच्यामुळे मित्रांनो लवकरच हा जोड एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. तर कोणत्या मैदानात, तर मित्रांनो जुना बैलपोळा मैदानात देखील सचिन आणि बाकासूर हे टॉपचं नियोजन आपलं दिसू शकतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. हा सुद्धा एक अंदाजाने टॉप पायरा आहे. तर अपडेट आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमार्फत काही अंदाजे पायरे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.